चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी। एकदम अशी पातळ रस्सा भाजी आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत। आता आपण शेवग्याच्या शेंगा एका साईडला उकडायला ठेवलेल्या आहेत आणि आपण फोडणी देऊन घेणार आहोत। आता तेल टाकलेलं आहे आपण पातेल्यामध्ये। त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकून आपल्याला ह्याची फोडणी करून घ्यायची आहे। तेल तापलेलं आहे, आपण टाकलेले आहे मोहरी आणि जिरे आणि हे थोडंसं लाल तिखट आपल्याला तेलामध्येच टाकायचं आहे आणि तेलावरच सगळं परतून घ्यायचं आहे। नंतर आपण कढीपत्ता टाकलेला आहे आणि लगेच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत काळा मसाला। आणखीन थोडंसं कमी वाटलं तर लाल चटणी पण टाकून घ्यायची, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि हे बघा आता आपण मिक्सरचं भांडं धुवून याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे आपल्याला चांगली फोडणी शिजू द्यायची आहे। बघा हे आता तेल मस्त सुटलेलं आहे, तर आपण याच्यात मीठ टाकून घेत आहोत आणि याला आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं बुडाला न चिटकू देता। आणि हे आपल्या शेंगा उकडलेल्या याच्यात सोडून घ्यायच्या आणि ही रस्सा भाजी भाकरीसोबत पोळीसोबत खूप मस्त लागते। बघा ही झाली आपली तयार रस्सा भाजी शेवग्याची। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की एकदा अशी रेसिपी तुम्ही करून बघा।